जॉब हबमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात आलेल्या एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. पण थांबा, या संधीमध्ये एक भन्नाट कोड लपलेला आहे. वर्ध्यातील या नोकरीच्या संधीचं रहस्य उलगडण्यासाठी तयार आहात का? चला तर मग सुरुवात करूया. हो, अगदी बरोबर पाहिलंय. एक नाही, दोन नाही, तब्बल 60 आणि 66 जागा. हा आकडा म्हणजे वर्धा जिल्ह्यातील आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे. असं समजा की संधींची एक मोठी लाटच आली आहे. तर ही मोठी संधी आली आहे थेट राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM वर्धा यांच्याकडून. त्यांनी या सगळ्या रिक्त जागांची घोषणा केली आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पदांचा समावेश आहे, त्यामुळे अनेकांना इथे संधी मिळू शकते. पण थांबा, इथेच तर खरी गंमत आहे. ह्या घोषणेमध्ये एक असं कोड आहे जे बघून तुम्ही पण डोक्याला हात लावाल. म्हणजे ऑफिशियल नोटीसमध्ये एक अशी गोष्ट लिहिली आहे जी पहिल्यांदा बघितल्यावर अशक्यच वाटते. बघायचं काय आहे ते कोड? आणि हेच आहे ते कोड. नीट बघा. मुलाखतीची तारीख आहे 24 मार्च आणि अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे 27 मार्च. आता तुम्हीच सांगा, हे कसे शक्य आहे? म्हणजे अर्ज करण्याची मुदत संपायच्या आधीच मुलाखत कशी काय होऊ शकते? काहीतरी गडबड आहे, बरोबर? तर हेच कोड आज आपल्याला सोडवायचं आहे. चला तर मग आपल्या डिटेक्टिव्हच्या टोप्या घाला, कारण पुढच्या काही मिनिटात आपण ह्या संकेतांचा माग काढणार आहोत आणि ह्या संधीमागचं खरं सत्य शोधून काढणार आहोत. तर आपल्या तपासाचा पहिला सुगावा आहे कोण. म्हणजे या भरतीमध्ये नक्की कोणासाठी जागा आहेत, ही संधी किती लोकांसाठी आणि कोणत्या पदांसाठी आहे ते आधी पाहूया. या टेबलवर एक नजर टाका. किती विविधता आहे बघा. MBBS, MO आणि कीटकशास्त्रज्ञांसारख्या पदांपासून ते स्टाफ नर्स आणि लॅब टेक्निशियनसारख्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिकांपर्यंत अनेक जागा इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे यापैकी कोणतं ना कोणतं पद तुमच्यासाठी नक्कीच असू शकतं. ओके, तर पहिला सुगावा जर मिळाला, आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या सुगाव्याकडे. तो म्हणजे काय? म्हणजे या पदांसाठी नक्की शैक्षणिक पात्रता काय हवी आहे, हे समजलं की आपल्याला या संधीचं चित्र आणखीनच स्पष्ट होईल. आणि इथेच ही संधी खूप खास ठरते, कारण पात्रता खूप वेगवेगळी आहे. म्हणजे तुमच्याकडे GNM किंवा BSc नर्सिंग असेल तर स्टाफ नर्ससाठी अर्ज करू शकता, तर MPW पदासाठी फक्त 12वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. याचा अर्थ आरोग्य क्षेत्रात वेगवेगळ्या स्तरावर शिक्षण घेतलेल्या लोकांसाठी हे दार उघडं आहे. ठीक आहे, कोण आणि काय हे तर आपल्याला कळलं, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि आपला तिसरा सुगावा आहे कसे, म्हणजे अर्ज करायचा कसा. आणि मित्रांनो, इथेच लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण ही प्रोसेस पूर्णपणे ऑफलाईन आहे. एक छोटीशी चूकसुद्धा महागात पडू शकते. हे बघा, हे एक मिशनच आहे आणि ते यशस्वी करण्यासाठी या 6 पायऱ्या अगदी लक्षात ठेवा. जाहिरात वाचण्यापासून ते अर्ज वेळेवर पोहोचवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर अचूकता खूप महत्त्वाची आहे. यातली एकही पायरी विसरून चालणार नाही. हा पत्ता नीट लिहून घ्या किंवा हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण तुमचा अर्ज बरोबर याच पत्त्यावर पोहोचला पाहिजे. पत्ता चुकला की सगळी मेहनत वाया जाईल. हाच तो पत्ता आहे जिथे तुमची संधी तुमची वाट बघतेय. चला तर मग, आत्तापर्यंत आपण सगळे क्लूज गोळा केले आहेत. आता वेळ आली आहे त्या मुख्य कोड्याला सोडवण्याची, त्या गोंधळात टाकणाऱ्या तारखांच्या रहस्यावरून पडदा उचलण्याची. तर त्या तारखांचं काय? खरं सांगायचं तर हे बहुधा एक टायपिंग मिस्टेक म्हणजे छपाईतील चूक असू शकते. असं मोठ्या जाहिरातींमध्ये कधीकधी होतं, किंवा असंही असू शकतं की काही विशिष्ट पदांसाठी ती वेगळी तारीख असेल. पण यातून आपल्याला एक खूप मोठा धडा शिकायला मिळतो, तो म्हणजे ड्यू डिलिजन्स. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतीही माहिती नेहमी स्वतः ऑफिशियल सोर्सवरून तपासा. आणि म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ह्या कोड्याचं उत्तर आणि तुमचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर थेट सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर असलेल्या मूळ जाहिरातीत दडलेलं आहे. कोणत्याही बातमी किंवा लेखापेक्षा तो मूळ दस्तऐवजच अंतिम सत्य असतो. चला तर जाता जाता तुमच्यासाठी ही एक फायनल चेकलिस्ट. ही संधी अजिबात हातातून जाऊ देऊ नका. पहिलं, वर्धा.gov.in वरून PDF डाउनलोड करा आणि ती नीट शब्द न शब्द वाचा. 27 मार्च ही अंतिम तारीख डोक्यात फिट करून ठेवा आणि सगळी कागदपत्र आत्ताच तयार ठेवा. आणि हो, ऑफिशियल वेबसाईटवर लक्ष ठेवायला विसरू नका. तर आता कोडं सुटलंय, मार्ग मोकळा झालाय आणि तब्बल 66 संधी तुमची वाट पाहत आहेत.
आता प्रश्न फक्त एकच आहे की यातला कोणता अध्याय तुमच्या करिअरच्या पुस्तकात लिहिला जाणार आहे. विचार करा आणि योग्य पाऊल उचला. जॉब हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.